नमस्कार. सूर्यवाहिनीच्या वर्गामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपण महापोलीस भरतीला आलेले हे गणिताचे प्रश्न आहेत. हे दोन प्रश्न मी इथे बोर्डावर लिहिलेले आहेत. दोन प्रश्न आपण कसे सोप्या पद्धतीने आणि चटकन सोडवता येतील, कारण आपल्याला 1 मिनिट असतो एक गणित सोडवायला. मग 1 मिनिटामध्ये आपल्याला हे गणित कसे सोडवता येईल सोप्या पद्धतीने ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर गणित आहे 31 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे असं विचारलेलं आहे. 4 पर्याय आहेत: 600, 625, 575 आणि 580. बरोबर, पाहूया आपण कोणता पर्याय बरोबर आहे. माझा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया. आधी एक लक्षात ठेवायचं आहे, 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज ही नेहमी 55 असते. एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. 1 ते 10 पर्यंतचे जे अंक आहे त्या अंकांची जर बेरीज केली तर ती बेरीज नेहमी 55 येते. मग त्या हिशोबामध्ये आपण 31 ते 50 पर्यंतचे, आता 31 ते 50 हे 20 अंक आहेत, आपण 10-10 मध्ये करूया. 31 ते 40 आणि 41 ते 50 अशी 2 मध्ये करूया, 10-10 मध्ये. कारण 1 ते 10 55, मग 31 ते 40 किती येणार? 355. आणि 41 ते 50 किती येणार? 455. मग ह्या दोघांची बेरीज किती आली? 5 ने 5 10, 1 5 ने 5 10 आणि 1 11, 4 ने 5 3 हे 8, म्हणजे किती झाले? हे 810. म्हणजे 31 ते 50 यांची बेरीज झाली 810. सोप्या पद्धतीने आपण पटकन केली. आता 61 ते 80 यांची पण अशीच फोड करूया आपण. 61 ते 80 ची फोड म्हणजे 20 आहेत ना, मग आपण 61 ते 70 घेऊया. त्यांची किती येणार? तशीच 655. आणि 71 ते 80 ची फोड किती आली? 755. मग ह्यांची बेरीज किती आली? 5 ने 5 10, हातचा आला 1, 5 ने 5 10 आणि 1 11, हातचा आला 1, 7 आणि 7 किती झाले? 14. म्हणजे किती झाली ह्यांची बेरीज? 1410. मग 1410 मधून 810 काय करायचे आपण? वजा करायचे. येईल ते आपलं उत्तर. 0तून 0, 1तून 1 गेलं 0, 14तून 8 गेले, राहिले 6. उत्तर किती आलं आपलं? 600 आलं. मग पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. आलं की नाही पटकन? आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं 1 ते 10च्या अंकांची बेरीज 55 आहे. मग पुढचे 10-10च्या पट्टीमध्ये आपण काय करायचं? मिळवत जायचं आणि जे सांगितले त्यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला हे पटकन 1 मिनिटात हे उत्तर मिळालेलं आहे. असंच दुसरं गणित पण आहे. 2 संख्यांचा गुणाकार 15 आहे. 2 संख्या, कोणत्याही 2 संख्या सांगितल्या, त्यांचा गुणाकार आहे 15. आपण कोणत्याही 2 XY समजूया. त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती येईल असं विचारलेलं आहे. आपण काही समजूया. 2 संख्या, कोणत्याही 2 संख्या समजा X आणि Y, त्यांचा गुणाकार त्यांनी सांगितलंय 15 आहे. ओके. मग ह्या 2 संख्यांचा गुणाकार आहे, त्या प्रत्येक संख्येची 3 पट केली तर गुणाकार केल्यास उत्तर किती येईल? आता 3 पट म्हणजे 15ला 3ने गुणलं किती झालं? 15 त्रिक 45. दुसरी संख्या परत आहे ना, तिला पण 3ने गुणायचंय. मग उत्तर किती आलं? 45 त्रिक 135. दोन्ही संख्यांची 3 पट करायला सांगितली ना त्यांनी. मग 2दा गुणायचं. डायरेक्ट तुम्ही 15ला 9ने गुणलं, 3 त्रिक 9, कारण 3 आणि 3 पट सांगितले ना, म्हणून डायरेक्ट 9ने गुणलं तरी 15 9 35 असे 135. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. माझी जी गणित शिकवायची सोपी पद्धत आहे ती तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा. धन्यवाद.